नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्व 9वीचे विद्यार्थी. या इतिहासाच्या तासामध्ये आपण इतिहासातलं पहिलं प्रकरण इतिहासाची साधने याचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा विषय आपण का अभ्यासतो? तर याचं उत्तर आहे, गतकाळात होऊन गेलेल्या चुका पुन्हा आपल्याकडून होऊ नये याचं उत्तम मार्गदर्शन करणारा जर कोणी असेल तर तो हा इतिहास विषय आहे. सगळ्यात उत्तम मार्गदर्शन. शिवाय आपल्याला आपली संस्कृती, प्रथा, परंपरा, चालीरीती ह्या सगळ्या गोष्टी इतिहासाच्या माध्यमातूनच कळतात आणि म्हणून या विषयाचं आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा इतिहास आपल्याला कसा कळतो? तर हा इतिहास हा विषय आपल्याला इतिहासाची जी विविध पुस्तके असतात त्या माध्यमातून कळतो. मग ही पुस्तकं कोण लिहितं? तर ही पुस्तकं इतिहासकार किंवा इतिहास संशोधक किंवा इतिहासाचे अभ्यासक जे कोणी असतात ते लिहितात. आणि मग परत प्रश्न आहे की हे जे कोणी अभ्यासक किंवा संशोधक किंवा इतिहासकार किंवा इतिहास लेखक हे जे कोणी असतात हे कशाच्या आधारावर लिहितात? तर त्यासाठी ते इतिहासाच्या साधनांचा उपयोग करतात. तर आज आपण इतिहासाची साधनं नेमकी कोणकोणती आहेत याचा अभ्यास करणार आहोत. नीट लक्ष देऊन ऐका, फार छान धडा आहे. आपल्याला इतिहासाची साधनं समजणार आहे आणि ही जर साधने आपल्याला व्यवस्थित समजली तर आपणही सहज इतिहासाचं लेखन करू शकणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा पाठ व्यवस्थित ऐका. मी निश्चित स्वरूपात सांगतो तुम्हाला, हा पाठ अतिशय महत्त्वाचा आहे. आपलं पहिलंच प्रकरण आहे इतिहासाची साधने. कोणती साधने इतिहासाची? त्याची प्रामुख्याने 4 प्रकारात वर्गवारी केली आहे. एक लिखित साधने, दुसरं आहे भौतिक साधने, तिसरं आहे मौखिक साधने आणि चौथं आहे दृकश्राव्य साधने. तर या 4 प्रकारात आपण प्रामुख्याने ऐतिहासिक साधनांचा अभ्यास करणार आहोत. आधुनिक काळात इतिहासाचे लेखन करताना प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची सुद्धा मदत घ्यावीच लागते. कारण आपण आधुनिक काळात जगतोय आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. नेमके कालखंड किंवा हा आधुनिक कालखंड, मध्ययुगीन कालखंड किंवा प्राचीन कालखंड हे इतिहासाच्या दृष्टीने आपण कसे ठरवले? तर माणसाला लिहिता वाचता येत होतं किंवा त्याच्याही आधी सुद्धा त्याला आपण प्रागैतिहासिक कालखंड म्हणतो. तिथपासून तर अगदी 8व्या शतकापर्यंतचा हा जो कालखंड आहे हा संपूर्ण आपण प्राचीन कालखंड म्हणतो याला. आधी काळापासून म्हणजेच काय की ज्या कालखंडात मानव या पृथ्वीवर वावरत होता तिथून तर 8व्या शतकापर्यंत हा प्रचंड मोठा कालखंड आहे आणि या सगळ्या कालखंडाला आपण प्राचीन कालखंड म्हणतो. 9व्या शतकापासून आपल्या देशावर विदेशी आक्रमणं व्हायला लागली आणि मग या विदेशी आक्रमणांचा हा जो कालखंड आहे हा साधारणतः 9व्या शतकापासून जो सुरू होतो तो जवळजवळ 18व्या शतकापर्यंत आपल्याला बघायला मिळतो आणि म्हणून या कालखंडाला आपण मध्ययुगीन कालखंड असं म्हटलं आहे. 18व्या शतकामध्ये या देशावर ब्रिटिशांचं राज्य निर्माण झालेलं होतं आणि मग हा जो 18व्या शतकापासून आजपर्यंतचा जो तिसरा जो कालखंड आहे याला आधुनिक कालखंड म्हणतात. अशा प्रकारे इतिहासाची विभागणी आपण या ठिकाणी 3 गटात केली आहे. एक प्राचीन कालखंड, दुसरा मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आधुनिक कालखंड. एकूणच या कालखंडांकडे बघत असताना आपण आपला जो मूळ मुद्दा आहे तो लिखित साधनांसंदर्भात आहेत. आणि मग लिखित साधनं कोणकोणती आहेत? मुळात लिखित साधनं म्हणजे काय?
तर प्रामुख्याने जी लिहिलेली असतात, हाताने लिहिलेलं असेल किंवा जे छापलेलं असतं, जे लिहिलेलं असतं किंवा छापलेलं असतं, ज्याला हस्तलिखित असं म्हणतात, ते लिहिलेलं, आणि जे छपाई केलेले असतं ते छापलेलं. तर असं जे सगळं साहित्य आहे त्याला आपण प्रामुख्याने लिखित साधनांमध्ये त्याची वर्गवारी होते. मग काय काय आहे तर ती वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोश वाङ्मय, यासोबतच रोजनिशी, पत्रव्यवहार, अभिलेखागारांमधील कागदपत्रे, या सगळ्यांचा समावेश या अंतर्गत होतो. मग आता इथं जे शब्द येऊन गेलेत, मग त्यामध्ये बरेच शब्द आले, त्यातल्या एक एक शब्दाचा आपण अर्थ बघत जाणार आहोत. त्यातला एक शब्द आता येऊन गेला, अभिलेखागार. म्हणजे काय तर ज्या ठिकाणी जुनी हस्तलिखिते, दस्तऐवज जतन करून ठेवली जातात, म्हणजेच सांभाळून ठेवली जातात, त्याला आपण अभिलेखागार असं म्हणतो. का सांभाळली जातात ती, तर मागे काय घडलं हे पुढच्या पिढीला कळावं आणि जे इतिहासकार, इतिहास संशोधक आहेत त्यांना त्याचा अभ्यास करता यावा, यासाठी ही अभिलेखागार आपल्याला बघावयास मिळतात. भारतातलं अभिलेखागार प्रामुख्याने मोठं जे आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे, आणि ते इतकं मोठं आहे, इतकं विशाल आहे, इतकं विस्तृत आहे की आशिया खंडातलं सर्वात मोठं अभिलेखागार आहे. त्याला भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार सुद्धा म्हणतात. अर्थात अशी ही अभिलेखागार प्रत्येक घटक राज्यात सुद्धा आहे, आणि त्या अभिलेखागारांच्या माध्यमातून त्या घटक राज्याचं दर्शन आपल्याला होताना बघावयास मिळतं. आता इतर काही सुद्धा जी साधनं आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने वृत्तपत्रे आणि नियतकालिके. वृत्तपत्रे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, नियतकालिके म्हणजे साप्ताहिके असतात, मासिकं असतात, या सगळ्यांचा समावेश त्यामध्ये प्रामुख्याने होतो. पण ह्याच्यासोबतच आधुनिक कालखंडामध्ये ज्याला आपण आंतरजाल म्हणतो किंवा इंग्लिश शब्द इंटरनेट, नेट, तर या माध्यमातून आपल्याला मोठ्या प्रमाणात ज्ञान सहज उपलब्ध होते, माहिती सहज उपलब्ध होते, आणि अशी ही माहिती योग्य आहे किंवा नाही हे मात्र इतिहासकाराला पडताळून घ्यावं लागतं. मग आपल्याकडे हल्ली जी काही साधनं आहेत इंटरनेटची, मग ते यूट्यूब असेल किंवा व्हॉट्सअप असेल किंवा या ठिकाणी असलेली माहिती सर्वच योग्य आहे, बरोबर आहे, असं काही सांगता नाही आहे, त्याला काही प्रमाण नाही आहे. पण मग इतिहासकाराचं काम आहे की त्याने ती माहिती पडताळून बघितली पाहिजे. वृत्तपत्रामध्ये सुद्धा येणारी माहिती ही खरी आहे किंवा नाही हे आजच्या आधुनिक काळात इतिहासकाराने तपासणं आवश्यक आहे. त्यानंतर वृत्तपत्र काय काम करतात तर करंट ज्या बातम्या आहेत, चालू घडामोडी आहेत, त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतात. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींवर वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकला जातो. यासोबतच कला, क्रीडा, सांस्कृतिक जीवन, साहित्य यावर सुद्धा वृत्तपत्रांमध्ये लेखन केलेलं असतं. वृत्तपत्र किंवा अनेक जी मासिकं असतात त्या माध्यमातून आपल्याला काही विशिष्ट व्यक्तींची, विशिष्ट एखाद्या घटनेची किंवा एखाद्या माहितीची माहिती आपल्याला त्या माध्यमातून किंवा वृत्तपत्र किंवा मासिकांच्या माध्यमातून आपल्याला मिळत असते. मग वृत्तपत्र म्हणजे नेमकं काय किंवा आपल्या लोकशाहीमध्ये वृत्तपत्राचं स्थान काय आहे तर एकूण जे 4 स्तंभ लोकशाहीचे आहेत त्यातलं चौथं अत्यंत महत्त्वाचा स्तंभ वृत्तपत्र आहे. मग इतर 3 स्तंभ कोणते तर पहिला स्तंभ आहे कायदे मंडळ, दुसरा स्तंभ आहे कार्यकारी मंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे काय मंत्रिमंडळ. तिसरा स्तंभ कोणता आहे न्यायमंडळ, आणि चौथा अतिशय महत्त्वाचा स्तंभ, या तिघांवर जो खऱ्या अर्थाने देखरेख ठेवतो ते न्यायमंडळ. मी थोडंसं एक्सप्लेनेशन या 4 गोष्टींबद्दल सुद्धा देऊ इच्छितो. पहिला आहे कायदे मंडळ, ज्या ठिकाणी कायदे तयार होतात ते कायदे मंडळ.
या निर्माण केलेल्या कायद्याची अंमलबजावणी जे मंडळ करतं ते कार्यकारी मंडळ. लोकशाहीचा दुसरा स्तंभ. पहिला स्तंभ काय आहे? कार्यकारी मंडळ, की जिथं कायदे तयार होतात जनतेसाठी. दुसरा स्तंभ आहे कार्यकारी मंडळ. कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करतं. तिसरा स्तंभ आहे न्यायमंडळ. मग कायदे मंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळाने व्यवस्थित केली आहे किंवा नाही हे बघण्याचं काम हे तिसरं मंडळ करतं. ते मंडळ आहे न्यायमंडळ. ते लोकशाहीचा तिसरा स्तंभ आहे तो. आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे वृत्तपत्र. या तीनही मंडळांवर अंकुश ठेवण्याचं काम, त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्याचं काम हे वृत्तपत्र करत असतात. तर अशा प्रकारे हे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. आपण लिखित साधनं कोणती आहेत त्या अंतर्गत वृत्तपत्राचा अभ्यास करत आहोत आणि वृत्तपत्राचं महत्त्व काय हे समजून घ्यायचा प्रयत्न केला आहे. आता वृत्तपत्र असेल किंवा तुम्ही रोज ज्या बातम्या बघतात टी व्हीला किंवा इतर न्यूज चॅनलला, या सगळ्या बातम्या येतात कुठून, यांना कोण पुरवतं? तर त्यासाठी एक व्यवस्था आहे. 1910 मध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये आपण एक संस्था स्थापन केली. तिचं नाव आहे PTI, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. लक्षात ठेवा नाव. ही सरकारी संस्था आहे. आणि पूर्वी असं बातम्या जेव्हा यायच्या, म्हणजे आता रेडिओच्या बातम्या ऐकण्याचा तुम्हाला अनुभव नाही, पण पूर्वी टी व्हीला सुद्धा असं वाक्य असायचं, PTI कडून मिळालेल्या माहितीनुसार. PTI कडून मिळालेल्या माहितीनुसार आणि मग ती बातमी सांगितली जायची. म्हणजे PTI कडून जी बातमी मिळते ती 100% खरी असते. ती खोटी असण्याचा प्रश्नच नाही. असं ठिकाण म्हणजे PTI. त्याचा फुल फॉर्म काय आहे? द प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि मग अशा प्रकारे बातम्या, त्यानंतर वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक आणि वैज्ञानिक माहिती या PTI माध्यमातून मिळत असते. 1910ला स्थापन झालेली ही संस्था आहे. 1990 मध्ये तिने स्वतःमध्ये थोडासा बदल केला आणि टेलिप्रिंटरऐवजी त्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून बातम्या द्यायला सुरुवात केली. त्यानंतर असंच एक दुसरा जो भाग आहे बातम्या पुरवणारा, त्याचं नाव आहे UNI, युनायटेड न्यूज ऑफ इंडिया. नंतर समाचार भारती तिसरी एक संस्था आहे आणि चौथी संस्था आहे हिंदुस्तान समाचार. यांच्याकडून ज्या बातम्या मिळतात त्या प्रमाणित असतात, म्हणजे त्या खऱ्या असतात. हे लक्षात ठेवा. ही सगळी आपण लिखित साधनं बघत आहोत. अजून आपण बाकीच्या साधनांचा विचार केला नाही आहे. आणि मग त्यामध्ये मुखपत्रे किंवा पाक्षिके किंवा विविध पक्षांची सुद्धा काही दैनिके असतात. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये विविध संस्था, चळवळी, राजकीय पक्ष, नियतकालिके, वार्षिके किंवा वार्षिकांक, या सगळ्यांमध्ये सुद्धा विविध माहिती मिळत असते. आणि ही सगळी माहिती इतिहासकारांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. अशी माहिती शासकीय स्तरावर सुद्धा दिली जात असते. त्यासाठी भारत सरकारच्या संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण या विभागातर्फे माहिती आणि प्रसारण जे खातं आहे किंवा त्याचे जे मंत्री असतात त्यांच्या माध्यमातून एक पुस्तक प्रसारित केलं जातं, प्रसिद्ध केलं जातं. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया किंवा दुसरं नाव आहे त्याचं भारत. दरवर्षी हे पुस्तक प्रकाशित होतं आणि वर्षभर घडलेल्या सर्व घडामोडींची माहिती त्या पुस्तकात असते आणि ती प्रमाणित असते, म्हणजे खरी असते. त्यात अजिबात गोंधळाला किंवा चुकीच्या माहितीला थारा नसतो. तर अशी ही माहिती इतिहासकारासाठी अत्यंत महत्त्वाची असते, कारण त्या आधारे इतिहासकार नोंद घेऊ शकतात आणि आपलं जे दस्तऐवज आहे किंवा आपली जी माहिती आहे किंवा त्याच्या मनातली जी शंका आहे किंवा तो जो लेख आहे तो पूर्ण करू शकतात. नेमकं या ग्रंथामध्ये काय काय असतं तर त्या ग्रंथामध्ये भारतीय भूमी, इथले लोक, इथल्या प्रथा, त्यानंतर राष्ट्रीय प्रतीके, पर्यावरण, कृषी, आरोग्य, जलसंधारण
अशा विविध वर्तमान कालखंडातील घडलेल्या सर्व गोष्टींची माहिती त्या पुस्तकात यथोचित योग्य शब्दांमध्ये वर्णन केलेली असते. आवश्यक ती सर्व माहिती त्या पुस्तकात उपलब्ध होते. जर तुम्हाला कोणाला हे पुस्तक शक्य मिळालं तर अवश्य बघा. चालू वर्षाचं पुस्तक मिळालं तरी बघा, गेल्या वर्षाचं मिळालं तरी बघा. साधारणतः जे मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देऊ इच्छितात त्या सगळ्यांनी या प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अजून या लिखित साधनांमध्ये अजून एका महत्त्वाच्या घटकाचा समावेश होणं अत्यंत आवश्यक आहे, ते म्हणजे आपली टपाल तिकिटे. ह्या टपाल तिकिटावर बघा आपल्याला काय काय बघावयास मिळतं. तर काही वेळेला त्या ठिकाणी प्राणी, पक्षी, फुले यांची चित्र असतात, काही नेत्यांची चित्र असतात, काही संस्थांचे रौप्य महोत्सवी किंवा शतक महोत्सवी किंवा शतकोत्तर असे जे उत्सव साजरे होतात, शतकोत्सव असे जे उत्सव साजरे होतात, तर त्याबद्दल सुद्धा टपाल तिकीटं जाहीर होत असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्या घटकाविषयी माहिती मिळते. म्हणजे इतिहासकारासाठी टपाल तिकीट हे सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचं उपयुक्त असं साधन आहे. भारतामध्ये एक व्यक्ती होऊन गेला आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे जाल कपूर. आणि या जाल कपूरने भारतामध्ये तिकिटांची सुरुवात झाल्यापासून, म्हणजे टपाल तिकिटांची सुरुवात झाल्यापासून सर्व टपाल तिकिटांचा संग्रह असा, त्याला आवड होती, छंद होता आणि त्याने तयार केला त्याचा एक संग्रह असा. आणि भारतीय टपाल तिकिटांना आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व प्रस्थापित करून देण्यात या जाल कपूर या व्यक्तीचा अत्यंत महत्त्वाचा असा वाटा आहे, असं आपण निश्चित स्वरूपात म्हणू शकतो. या जाल कपूरने इंडियन स्टॅम्प जनरलचे संपादन केले होते. त्यासोबतच पहिल्या टपाल तिकीट ब्युरोचे सुद्धा तो संपादक होता. त्यानंतर एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटी याची सुद्धा स्थापना या जाल कपूरने केलेली होती. तिकिटांचा संग्रह करणे आणि त्याला छंदात रूपांतर करणं असं सगळं काम या जाल कपूरने केल्याचं आपल्याला कळत येतं. एकूणच या जाल कपूरच्या कार्याची जाणीव किंवा त्याची नोंद भारत सरकारने घेतली आणि 1977ला या जाल कपूरच्या नावाने सुद्धा टपाल तिकीट प्रसिद्ध केलं. आता ही सगळी झाली आपण बघितली ती लिखित साधने. याशिवाय सुद्धा आपण अनेक लिखित साधनांचा उल्लेख करू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन कालखंडात वर्तमानपत्र, काही शिलालेख असतात किंवा काही ताम्रलेख असतात किंवा त्यावेळचे ऋषीमुनी अगदी वनस्पतींच्या पानांवर सुद्धा लिहित होते. तर त्याचेसुद्धा काही जे अवशेष आज शिल्लक आहेत किंवा असतील किंवा त्यावेळेस विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या कागदांवर जे त्यावेळेस प्राचीन कालखंडात लिहून ठेवलेलं आहे, तर अशी सगळी दस्तऐवज आपल्याला अभिलेखागारात उपलब्ध होतात. आणि या सगळ्यांचा उपयोग किंवा एक लखोटे पूर्वी असायचे, त्या लखोट्यांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात माहिती मिळते. आणि असे अनेक मुद्दे किंवा मजकूर आजही त्यावेळच्या भाषेमध्ये आहे की जी भाषा आज आपल्याला समजत नाही आहे आणि त्याचं संशोधन व्हावं म्हणून असे अनेक शिलालेख किंवा ताम्रलेख किंवा असे अनेक लखोटेसुद्धा त्याच्या अर्थ लावण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर भविष्यात इतिहासकारांना त्याच्याबद्दलची सखोल माहिती मिळेल आणि आपल्याला अधिक ऐतिहासिक घडामोडींबद्दल व्यवस्थित माहिती आपल्यापर्यंत येईल अशी आपण या माध्यमातून अपेक्षा करूया. पुढचा आपला म्हणजे ऐतिहासिक साधनांमधलं पुढचं जे साधन आहे ते आहे भौतिक साधन. आता भौतिक साधनांमध्ये काय काय येतं प्रामुख्याने, तर नाणी, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, हत्यारं, त्यानंतर प्रार्थनास्थळे, किल्ले, स्मारके, आधुनिक स्थापत्य या सगळ्याचा समावेश भौतिक साधनांमध्ये प्रामुख्याने होत असतो. यातल्या काही गोष्टींबद्दल आपण नक्की माहिती बघूया. पण एकूण तुम्हाला भौतिक साधनं म्हणजे काय ती या नावावरून लक्षात आली असतील. साधारणतः
मानवाची प्रगती जशी होत गेली तसं भौतिक जीवनसुद्धा आपलं संपन्न होत गेलं आणि मानवी जीवनामध्ये भौतिक साधन संपत्तीचं महत्त्वसुद्धा वाढत गेलं. यातला अत्यंत महत्त्वाचा घटक नाणी आहे. कारण नाणी ही जी होती ती त्या प्रत्येक राजाने आपापल्या पद्धतीने तयार केली आहे. मग त्यावर त्या राजाचा फोटो आहे किंवा त्यावेळच्या विविध काही घडामोडींचा उल्लेख, त्यावेळच्या परिस्थितीचा उल्लेख आपल्याला त्या नाण्यांवरून सुद्धा कळतो. मग नाण्यांचे आकार, त्यांचे धातू, नाण्यांवरील चित्र आणि त्यावर असलेला मजकूर यावरून सुद्धा त्यावेळचे विषय, त्यावेळच्या समस्या, त्यावेळच्या चालीरीती, प्रथा, परंपरा अशा विविध गोष्टींची माहिती आपल्याला नाण्यांच्या माध्यमातून किंवा नाण्यांच्या माध्यमातून होताना बघावयास मिळते. मुंबई येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय आहे आणि हे जे मुख्य कार्यालय इथून भारत देशासाठी नोटा बनवल्या जातात. रिझर्व्ह बँक ही देशातील सर्व गरजू लोकांना कर्ज देण्याचं किंवा त्याचा पैसा पुरवण्याचं काम करत असते, किंबहुना त्याचं माध्यम रिझर्व्ह बँक असते, हे लक्षात ठेवा. पुढचा एक भौतिक साधनांमधला मुद्दा आहे ते म्हणजे संग्रहालय. विविध प्रकारची संग्रहालय हे सुद्धा एक भौतिक साधन आहे. मग त्यामध्ये वस्तू संग्रहालय असतं, हत्यारांचं संग्रहालय असतं, ग्रंथांचं संग्रहालय असतं, शिल्पांचं संग्रहालय असतं, प्राण्यांचं संग्रहालय असतं. असे विविध प्रकारची संग्रहालय आपल्याला बघावयास मिळतात आणि प्रत्येक संग्रहालय हे आपल्याला ऐतिहासिक माहिती देत असतात. त्यामध्ये काही जी संग्रहालय असतात ती शासनाची असतात, तर काही संग्रहालय खाजगीसुद्धा असतात. अनेक लोक छंद जोपासतात आणि छंदांच्या माध्यमातून त्याचा संग्रहालयात रूपांतर करतात. काही संग्रहालयांचा उल्लेख आपल्या पाठ्यपुस्तकात केला आहे. त्यामध्ये मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय या ठिकाणी, तर पुणे या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचं संग्रहालय आपल्याला बघावयास मिळतं. तर असे विविध संग्रहालय आपल्याला बघावयास मिळतात. प्रत्येक घटक राज्यात स्वतःचं एक असं मोठं संग्रहालय आहे आणि त्या वस्तू संग्रहालय असतं आणि या संग्रहालयाच्या माध्यमातून सुद्धा त्या घटक राज्याची अस्मिता, तेथील प्रथा, परंपरा याचं दर्शन आपल्याला होत असतं आणि याचा उपयोग इतिहासकारांसाठी नक्कीच होत असतो. एकूणच ऐतिहासिक साधनांमधला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे मौखिक साधन आहे. मग ज्या कालखंडात मानवाला लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, अशा कालखंडात मानवाने आपली माहिती, आपल्या कार्याचा पुरावा हा मौखिक रूपात, म्हणजे वडिलांनी मूल आला, त्याने त्याच्या मुलाला, अशा प्रकारे पिढी जात ही माहिती सरकत राहिली. याला मौखिक पद्धतीने ही साधनं आपल्यापर्यंत आली. मग त्यामध्ये काही लोककथा आहेत, लोकगीतं आहेत, म्हणी असतात, काही ओव्या असतात, काही पोवाडे असतात आणि अशा अनगिनत लोकगीतंसुद्धा आहेत की जी आजही आपल्याला माहिती नाही आहेत. ग्रामीण आदिवासी पाड्यांवरही म्हटली जातात आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी माहिती असते आणि ही माहिती आपल्याला फार महत्त्वाची असते. एकूणच या माहितीच्या आधारे किंवा या मौखिक साधनांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला त्यावेळच्या प्रथा, परंपरा किंवा चालीरीती याची माहिती मिळते आणि इतिहासावर एका वेगळ्या अँगलने आपण एक कटाक्ष किंवा नजर टाकू शकतो. या मौखिक साधनांचा निश्चित उपयोग होत असतो. अगदी अलीकडच्या कालखंडात म्हणजे महाराष्ट्रातला ज्यावेळेस हा देश निर्माण झाला किंवा 1 मेला आपण महाराष्ट्र निर्माण केला, स्वातंत्र्य मिळालं महाराष्ट्राला किंवा महाराष्ट्र राज्याला राज्य म्हणून मान्यता मिळाली, तर हे मराठी भाषिकांचं राज्य निर्माण होण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला होता त्यामध्ये अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख या लोकांनी पोवाड्याच्या माध्यमातून सुद्धा लोकांमध्ये जनजागृती केली आणि लोकांमध्ये एक अस्मिता जागृत करत. म्हणजेच काय की ही जी साधनं आहेत ही आजही तेवढीच उपयुक्त आहेत की मौखिक साधने आजही उपयुक्त आपल्याला बघायला मिळतात. आपलं अत्यंत प्रसिद्ध असलेलं रामायण, महाभारत हे सुद्धा असं म्हटलं जातं की हे मौखिक रूपातच पुढे पुढे येत राहिलं आणि नंतर ती सगळी माहिती गोळा करून
आपल्या ऋषीमुनींनी किंवा त्यानंतर ज्यांना लिहिता वाचता येत होतं त्यांनी ती एका सूत्रबद्ध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आणि आज आपल्याला ही ग्रंथ आपली धरोहर म्हणून आपल्या समोर पुढचं आपलं जे साधन आहे, म्हणजे आता आपण बघा लिखित साधनं बघितली, भौतिक साधनं बघितली, मौखिक साधनं बघितली आणि यातलं शेवटचं साधन आहे ते म्हणजे दृकश्राव्य साधन. दृकश्राव्य म्हटल्यावर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल आपल्या घरात असलेला दूरदर्शन किंवा त्यानंतर आलेला इंटरनेट, कॉम्प्युटर या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहिती मिळत असते. जे इतिहासकार आहेत त्या माध्यमातून सुद्धा खूप चांगल्या प्रकारे माहिती मिळवतात. पण इतिहासकारांनी या ठिकाणी माहिती मिळवताना काळजी घेतली पाहिजे की ती जी माहिती आहे ती खरोखर योग्य आहे की अयोग्य आहे, चुकीची आहे की बरोबर आहे, हे नक्की पडताळून पाहणं हे इतिहासकाराचं काम आहे. या संदर्भात काही उपमुद्दे आहेत. त्यामध्ये FTII म्हणजेच काय, द फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, FTII ही काय आहे, तो चित्रपटासंदर्भात काम करणारी संस्था आहे. चित्रपट कसा बनवावा अगदी अभिनयापासून तर निर्मितीपर्यंत सर्व गोष्टींचं ट्रेनिंग, वैज्ञानिक ट्रेनिंग या संस्थेमार्फत दिलं जातं आणि उत्तम चित्रपट मग साहित्यावरचे असतील किंवा माहितीपर चित्रपट या संस्थेच्या माध्यमातून सुद्धा निर्माण झालेत. अशीच एक दुसरी जी व्यवस्था आहे तिचं नाव आहे इंडियन न्यूज रिव्ह्यू. तर ही काय काम करते, तर ही सुद्धा अशीच एक संस्था आहे चित्रपट क्षेत्रात काम करणारी, पण राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, संस्कृती अशा विविध घटकांवर ही संस्था वृत्तपट तयार करते, डॉक्युमेंटरी अनुभवपट तयार करते आणि या माध्यमातून सुद्धा जनतेला माहिती देण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत असतो आणि इतिहासकारांना सुद्धा यातून माहिती मिळत असते. साधारणतः ही सगळी जी लेखन साधने याचा इतिहासकारांनी व्यवस्थित वापर करणं अत्यंत आवश्यक आहे. कारण नवनवीन साधनं वेगाने येत आहेत, आंतरजालाच्या माध्यमातून प्रचंड माहिती आपल्यासमोर येते आहे. त्यामुळे अभ्यासकाने त्याच्यासमोर येणारी माहिती ही विविध प्रकारे पडताळून पाहणं हे फार महत्त्वाचं आहे. इतिहासकाराने अभ्यास करताना जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणं फार आवश्यक आहे. तरच त्याने जे लिहिलेलं आहे ते लोकोपयोगी किंवा योग्य माहिती असणारं होऊ शकेल. शेवटी आपण असंच म्हणू शकू की ही जी इतिहासाची साधने ही यांची जपणूक करणं आपलं खूप मोठं काम आहे. ते आपण सर्वांनी मिळून पार पाडायचं आहे. ती एकट्या शासनाची जबाबदारी असं अजिबात नाही आहे. तुमच्या आमच्या घरात असणारं वृत्तपत्र हे सुद्धा यातलं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. आपण प्रत्येक गोष्ट ज्या गोष्टी आपल्याला जपता येण्यासारख्या आहेत त्या जपूया आणि ऐतिहासिक साधनांचं जतन करूया. हा जो वारसा आहे हा आपल्यालाच पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा आहे, हे कदापि विसरता आपण कामा नये. अशा प्रकारे हा पाठ तुम्ही सर्वांनी ऐकून घेतला. मी तुम्हा सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आभारी आहे.